सभागृहामध्ये ऑनलाईन पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती। त्यानंतर आता याच संदर्भात विधिमंडळ चौकशी समितीचा अहवाल आल्याचा दावा करण्यात येतोय। पावसाळी अधिवेशन सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा एक व्हिडिओ समोर आला होता आणि त्या व्हिडिओवरून ते सभागृहामध्ये ऑनलाईन पत्ते खेळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। यावरून चांगलंच राजकीय वादंग देखील उठलं। विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी देखील केली, मात्र आपण कोणताही गेम खेळत नसल्याचं कोकाटेंनी स्पष्ट केलंय। असं असताना देखील विरोधक हे कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहिले आणि त्यानंतर माणिकराव कोकाटेंनी उपमुख्यमंत्री आणि आपले पक्षश्रेष्ठी असलेल्या अजित पवारांची भेट घेतली। या भेटी दरम्यान त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो असे तर्क अनेकांनी लढवले, मात्र अजित पवारांनी कोकाटेंना समज देऊन पुन्हा एकदा संधी दिली। अजित पवारांनी संधी दिल्यानंतर मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। मग जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व वादग्रस्त मंत्र्यांची शाळा घेतली आणि सर्वांना तंबी देत लास्ट वॉर्निंग दिली। आता माणिकराव कोकाटेंबाबतचा विधिमंडळाचा चौकशी अहवाल समोर आल्याचा दावा खुद्द रोहित पवारांनी केलेला असून याच अहवालावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती थेट निशाणा साधलेला आहे। तर काय म्हणतात रोहित पवार यावरती एक नजर टाकूया। तर आपल्या एक्स पोस्टमध्ये स्वतः रोहित पवार लिहितात, कृषी मंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल 18 ते 22 मिनिट पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती मिळते। तर सरकार याबाबत खुलासा करेल का? सभागृहामध्ये तब्बल 18 ते 22 मिनिट पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांवरती हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्वर्गीय अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का, असा थेट सवाल हा रोहित पवारांनी आपल्या या एक्स पोस्टच्या माध्यमातून सरकारला विचारलाय। तर एकीकडे कोकाटे म्हणतात की मी फक्त जाहिरात स्किप करत होतो, तर दुसरीकडे रोहित पवारांनी केलेल्या दाव्यानुसार विधिमंडळाचा जो काही चौकशी अहवाल समोर आलेला आहे त्यात ते 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कोकाटेंनी दिलेलं स्पष्टीकरण खोटं आहे की काय अशी चर्चा सुरू झालेली असून या मुद्द्यावरूनच विरोधकांना पुन्हा एकदा आयतं कोलीत मिळालंय की काय असंच दिसतंय। आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शेतकरी नेते विजय जावंदिया आपल्या सोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत। सक्षणाजी, मात्र आज या चर्चेची सुरुवात मी आपल्यापासून करेल। रोहित पवारांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। चौकशी अहवालाचा दाखला दिलेला आहे। चौकशी अहवालाचा दाखला आल्यानंतर सरकारकडून तुमच्या असलेल्या अपेक्षा काय? सक्षणाजी, प्रथम तर माझं असं मत आहे की जे कोकाटे साहेब राज्याचे कृषी मंत्री म्हणून जे काम करतायत, गेली वर्षभर त्यांनी ज्या पद्धतीने अतिशय बेजबाबदारपणे शेतकऱ्यांच्या संदर्भात, राज्याच्या जनतेच्या संदर्भात अतिशय चुकीचे स्टेटमेंट केले। एक असेल तर त्यावर बोलावं। आज तुम्ही म्हणताय की त्यांनी पत्ते रम्मी खेळ, ते तर आलेलेच आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर की 20-22 मिनिट ते फक्त ऍड बघत होते म्हणे, ऍड पुढे ते स्क्रोल करत होते। ते किती हास्यास्पद आहे। परंतु हेच कोकाटे ज्यांनी 1 रुपया तर भिकारी घेत नाही, 1 रुपया भिकारी घेत नाही आणि 1 रुपयाचा विमा कसा शेतकऱ्यांना चालतो ते आईश करतात, ते मोज मजा करतात आणि त्या पैशातनं लग्न लावतात। अशा पद्धतीची वाच्यता माननीय कोकाटेंनी केलेली आहे। खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांनी कोकाट्यासारख्या माणसांना घरी बसवलं पाहिजे। त्यांना दुसरं सुद्धा कुठलं पद देता कामा नये। अशा लोकांना, मुजोर मंत्र्यांना घरी बसवलं पाहिजे। मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे,
तुम्ही शेतकऱ्यांशी अशी थट्टा करता. त्यांना कधी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याचा प्रश्न, शेतकऱ्याचं पीक, खरीप हंगाम काय असतो, रब्बी काय असतो याची माहिती नसलेली हे माणसं कसं काय कृषी खात्याच्या याच्यावरती काम करतात. आणि महाराष्ट्राला हे अपेक्षित नाहीये. त्यांच्या 22 मिनिटाचा रमीखेळ हे नाहीये. जे लोकच मुळात ज्यांची विचारसरणी शेतकऱ्याला अनुसरण नाही, महाराष्ट्राच्या हिताची नाही, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या हिताची नाही, अशा व्यक्तीला विधान भवनामध्ये, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही कृषी मंत्री म्हणून घेण्याचा अजिबात अधिकार नाही. हे खातं आदरणीय अजितदादांनी स्वतःकडे ठेवलं तरी चालेल, परंतु कोकाट्यांना घरी बसवा ही आमची मागणी आहे. बरं, जोरदार तुम्ही मागणी करतायत. यावेळेला रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे मी जाईल. खरं तर कोकाटे यांनी काय केलेलं आहे काय नाही या संदर्भामध्ये माणिकराव कोकाटेंनी अनेक वेळा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र रुपालीताई, आत्ता आलेला जो चौकशी अहवाल आहे तो त्याच्या एक्झॅक्ट विपरीत आहे. 45 सेकंद आणि 18 ते 22 मिनिटं जर त्या ठिकाणी त्यांनी पत्ते खेळलेले असतील तर मात्र ही गंभीर बाब आहे. याची गंभीरता विरोधकांना वाटतेय, सत्ताधाऱ्यांना वाटतेय का? रुपालीताई, कारवाई होणार का? मागणी तर आता जास्त जोर धरू लागलेली आहे. निश्चितच कोकाटे साहेबांनी जे काही वक्तव्य प्रत्येक वेळी केली त्यावेळी त्या वक्तव्याने आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंची नक्कीच मन दुखावली गेली आणि त्याच्यावरनं माननीय अजितदादांनी त्यांना वेळोवेळी तंबी दिलेली आहे. आता ज्या दिवशी या कोकाट्यांचा जो काही विधान भवनातला व्हिडिओ बाहेर आला, तो व्हिडिओ बाहेर आल्यानंतर छावाच्या आमच्या बंधूंनी लातूरमध्ये आमच्या प्रदेश अध्यक्षांना निवेदन दिलं. निवेदन देत असताना आमच्या पदाधिकाऱ्यांकडनं चुकीचं जे काही कृत्य झालं त्या कृत्याला सुद्धा तातडीने माननीय अजितदादांनी त्याच्यावर कारवाई केली. आता विषय असा आहे की कोकाटे हे त्यांच्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि महायुतीमध्ये जे आमचे 3 पक्ष आहेत त्यातले ते मंत्री आहेत. निश्चितच ज्या आमच्या सगळ्या म्हणजे शेतकऱ्याची लेख जसं रक्षणदायी आहे तशी मी आहे आणि मला वाटतं ते कोकाटे सुद्धा शेतकऱ्यांचेच चिरंजीव असतील. त्याच्यामुळे त्यांची जी काही चूक आहे किंवा जो तुम्ही अहवाल म्हणताय तो अहवाल मी बघितलेला नाहीये. कोकाट्यांनी स्पष्ट सांगितलं की मी रम्मी खेळत नव्हतो. तरी सुद्धा एक लक्षात घ्या, तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय अजितदादांनी सगळ्याच आमदार आणि सगळ्याच मंत्र्यांना खडेबोल सांगून शेवटची एक तंबी दिलेली आहे की तुम्ही जर परत तुमच्यामुळे जर सरकार बदनाम होत असेल तर तुम्हाला खड्ड्यात घातल्याचं काम हे करताना आम्ही मागे पुढे पाहणार नाही. कारण का एखादा मंत्रिपदावरनं काढत असताना विरोधक मागणी करतायत किंवा ज्या पद्धतीने विरोधक मागणी करतायत तर दुसरी लोक त्या कोकाड्यांची लोक सुद्धा मंत्री मंडळामध्ये अजितदादांकडेच त्यांच्या समर्थनानं गेली होती ना की दादा त्यांना एक संधी द्या, त्यांचं चुकलेलं आहे ते परत करणार नाहीत. त्यांनी हमी दिली की यापुढे माझ्याकडनं कोणते असं कृत्य होणार नाही. हा सदर प्रकार बघता विरोधकांची मागणी लोकशाहीतनं त्यांनी मागणी करू शकतात. आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही म्हणणार नाही की त्यांनी मागणी करू नये, परंतु त्यांनी अशीच कारवाई करावी तर ते शक्य होत नाही. त्याच्यामध्ये निश्चित कोकाट्यांवर जी काही कारवाई आहे ती सरकारच्या माध्यमातून केलेली आहे. फक्त ती कारवाई त्यांना हाकलून देण्यापेक्षा इतर कुठल्या गोष्टीतनं ज्या काही केलेल्या आहेत ती तुमच्या समोर येईलच, किंवा खांदेपालट असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामुळे त्यांच्यावर याच्यापेक्षा कारवाई म्हणजे उद्या विरोधक म्हणतील की नाही त्यांनी रम्मी खेळली आहे त्यांना फाशी द्या, असं नाही होत ना कायद्याने. सरकार सुद्धा संविधानाने चालतं, कायद्याच्या ज्या चौकटीत चालतं. बरोबर आहे रुपालीताई. मात्र यापूर्वी ज्या प्रकारे रोहितजींनी दावा केलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार चौकशी समितीचा अहवाल आहे आणि त्यानुसार कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे. तर दुसरीकडे आपण म्हणताय की सरकार निश्चितच या संदर्भात काहीतरी निर्णय घेईल. मात्र यावेळेला शेतकरी नेते विजय जावंदिया आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजय सर, मला आपल्याला प्रश्न करावा असा वाटतो. ज्येष्ठ नेते आहात, शेतकऱ्यांसाठीचे अनेक प्रश्न तुम्ही आजपर्यंत मांडलेले आहेत. मात्र राज्याचा जर आपण इतिहास पाहिला तर आजपर्यंत कृषी मंत्री ही फार मोठी जबाबदारी असताना कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंना ती मोठी का वाटत नाही? ज्या प्रकारचं त्यांचं असलेलं वर्तन आहे किंवा ज्या प्रकारचे दावे प्रतिदावे सरकार आणि विरोधक एकमेकांवरती करताना दिसतात त्यानुसार
कृषी मंत्री पद काय असतं, त्यांची जबाबदारी काय असते, शेतकऱ्यांच्या असलेल्या अपेक्षा त्यांनी कशा पूर्ण करायच्या असतात, हे पुन्हा एकदा त्यांना आठवण करून देण्याची आज वेळ आलेली असं आपल्याला वाटतं का विजयजी? ते मला मला असं वाटतंय की कोकाटेंनी फार मोठी चूक केलेली, यात काही शंकाच नाही आहे की नाही. पण कोकाटेंनी याच्या आधी चुका केल्या होत्या. 1 रुपया भिकारी घेत नाही, ओसाड गावची पाटीलकी, शेतकरी मजा करतात कर्जमाफीच्या पैशांनी, हे सगळं काय होतं? हे सगळं अपमानास्पदच होतं ना शेतकऱ्यांचं. मग तेव्हा त्यांनी त्यांचा राजीनामा घेतला. मला असं वाटतंय की कोकाटे कृषी मंत्री असो की आणि कोणी असो, आज सरकार कोण चालवतोय याचा पहिला अभ्यास करायला पाहिजे. रोहित पवारांना मी विनंती करतो की त्यांनी कोकाटेचा राजीनामा मागण्यापेक्षा सगळी ताकद लावावी की या सरकारचाच राजीनामा घ्या, हे सरकारच बरखास्त करा. लाडकी बहिणीच्या माध्यमातून काय समोर आलेलं आहे की सगळे लाडकी बहिणी ज्या आहेत, लाखो लाडक्या बहिणींना चुकीचे पैसे गेलेले आहेत. म्हणजे निवडणुकीच्या वेळेस निवडणूक जिंकण्याकरता लाडकी बहिणींची स्क्रुटिनी न करता पैसे वाटप केलं, कारण स्क्रुटिनी केली असती तर पैसे वाटप झालं नसतं आणि निवडणुका जिंकता आल्या नसत्या, कोकाटेही निवडून आले असते. स्वतः अजित पवारांनी म्हटलं की लाडकी बहिणींना धन्यवाद. मला असं वाटतं, अहो शेतकऱ्यांचे प्रश्न कोण हाताळत आहे? कोकाटे असो किंवा नसो, मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळू शकत नाही. तर शेतकऱ्यांचे प्रश्न कोकाटे हाताळत नाही म्हणून त्यांना दोष देण्यात काय अर्थ? आपण चुकीच्या ठिकाणी सगळा मारा करतोय. हो, कोकाटेला काढून टाकलं समजा तर काय एमएसपी मिळणार आहे शेतकऱ्यांना? आज कुठल्याही शेतीमालाला एमएसपी मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. रोहित पवारांनी याच्यावर माझ्याशी चर्चा करायला यावं. आज एकाही शेतीमालाला, सोयाबीनला, कापसाला, तुरीला 6,000 रुपये तुरीचे भाव आले आहेत. आफ्रिकेमध्ये आज 5,000 रुपयाचे सौदे होतात आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावर भांडण करण्याची गरज आहे शेतकऱ्यांच्या हिताकरता. तर तुम्ही कुठे काय घेऊन चालले हो? मला असं वाटतं की कोकाटेंना काढावं नाही काढावं हे राजकारण आहे. शेतकरी हिताच्या अर्थकारणाचं राजकारण याच्यामध्ये अंडर कार्पेट होत आहे. आज तिकडे खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात काय वाद सुरू आहे हो? लाज वाटते हो या महाराष्ट्रात राहण्याची की काय चाललेलं आमच्या महाराष्ट्रामध्ये. यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र, हे सगळं कुठे गेलेलं आहे हो? बरोबर. मला असं वाटतंय की आज आपण फार चुकीची चर्चा करतो. कोकाटेंनी चुका केलेल्या आहेत. कोकाटे हे मंत्रिपदावर राहावेत की न राहावेत हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाने निर्णय घ्यावा. एक शेतकरी म्हणून मी म्हणतो की इतका अपमान करणारा कृषी मंत्री मी याच्या आधी पाहिलेला नाही. बरोबर आहे. कृषी प्रधान देश अशी आपल्या देशाची ओळख आहे. कृषी प्रधान असलेला महाराष्ट्र, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे, त्या ठिकाणी जर अशा प्रकारचा अवमान होत असेल, दुसरीकडे कृषी मंत्र्यांवरती इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप होताना दिसून येत असतील आणि त्या संदर्भातला चौकशी अहवाल आल्यानंतरही न होणारी कारवाई नेमकं काय दर्शवण्याचा हा प्रयत्न आहे. सक्षणा सलगर आपल्याकडे येतो. मगाशी तुम्ही मागणी केली, विरोधकांच्या म्हणण्यानुसार मागणी करायला हरकत नाही, मात्र त्या प्रकारची कारवाई होत नाहीये ही जनभावना आहे. तर दुसरीकडे ज्या प्रकारची मागणी आपण करताय ती तशीच्या तशी होणार नाही हे देखील एका बाजूला रुपालीताई आपल्याला सांगताना दिसून येत आहे. मात्र सर्व प्रकारचा चौकशी अहवाल समोर येतो काय, त्या संदर्भातले व्हिडिओ प्रसारित होता काय आणि त्यानंतर मग पुढे काय? कारण जसं विजय जावंदिया सरांनी देखील प्रश्न उपस्थित केला की शेती प्रधान देशामध्ये आजपर्यंत अनेक कृषी मंत्र्यांनी अनेक गोष्टी रचल्या आणि करून दाखवल्या ज्या शेतकऱ्यांच्या हिताच्या होत्या, मात्र आत्ता महायुती सरकारनं ते करून दाखवावं असं आपल्यालाही वाटतं का? सक्षणाजी. मला माननीय शेतकरी नेते त्यांचं मी आता स्टेटमेंट ऐकलं आणि रुपालीताई बोलल्या ते पण ऐकलं. हा विषय कुठल्या पक्षाचे पदाधिकारी मांडतायत किंवा कुठल्या संघटना मांडतायत हा नसून महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये हे सरकार अस्तित्वात आल्यापासून कुठल्याही कृषी मंत्री म्हणून माननीय कोकाटेंनी कुठला निर्णय घेतलेला नाही. उलट पक्षी त्यांनी वारंवार अपमान करून आपण अनभिज्ञ आहोत, आपल्याला याचं कुठलंही नॉलेज नाही, त्यांना शेत माहित नाही, बांध माहिती नाही, त्यांचा पेहराव बघता किंवा त्यांचे स्टेटमेंट बघता असंवेदनशील कृषी मंत्री या देशाच्या महाराष्ट्राच्या इतिहासातले असं आपल्याला म्हणावं लागेल. मला महाराष्ट्राला सांगायचंय
मागच्या महिन्यामध्ये लातूरमध्ये एक पती पत्नी ज्यांच्याकडे 40,000 रुपये कर्ज फेडायला नसल्यामुळे स्वतःची पत्नी आणि पती दोघं जण मिळून ते नांगर हाकत होते. हे महाराष्ट्रानं पाहिलंय, हे हृदयद्रावक चित्र पाहिलंय. याच्यावर कोकाटेंच्या काय प्रतिक्रिया आहे? त्यांनी काय निर्णय घेतलाय? उलट 1 रुपयाला मिळणारा पीक विमा 1100 रुपये करून टाकलाय. आणि आज शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या कृषी मंत्र्याकडून होतंय. माननीय शेतकरी नेते बोलल्याप्रमाणे माननीय सरकारनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अशा असंवेदनशील नेत्यांना, मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवलाच पाहिजे. माननीय पवार साहेब या राज्यामध्ये जेव्हा मुख्यमंत्री होते किंवा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हाचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पक्षाची कार्यकर्ता म्हणून बोलत नाही, तर महाराष्ट्राची कन्या म्हणून, शेतकरी कन्या म्हणून मी बोलते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे माहिती आहे, 70,000 कोटी रुपयांची कर्जमाफी झाल्यानंतर त्यानंतर कुठलीही कर्जमाफी तर होत नाही. तुमच्या जाहीरनाम्यामध्ये जेव्हा तुम्हाला मतं घ्यायची असतात त्यावेळेस तुम्ही कर्जमाफी सांगता. आता कुठे गेले कर्जमाफीचं आश्वासन? सरळ तुम्ही हात वर करता. म्हणजे शेतकऱ्यांना पानं पुसण्याचं काम. मगाशी म्हणल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना सुद्धा 14,000 पुरुषांनी लाडक्या बहिणीचे पैसे लाटले. हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? आणि आज तुम्ही 26 लाख महिलांना बेदखल करताय आफ्टर द असेंब्ली इलेक्शन्स. जेव्हा की तुमची विधानसभेचं इलेक्शन पार पडलंय, तुम्ही सत्तेत आलात, संपलं तुमचं काम. म्हणजे महिलांचं मत कढीपत्त्यासारखं इलेक्शन मध्ये वापरलं गेलं असं माझं ठाम मत आहे. आणि याचा विरोध या गंभीर आरोपावरती रुपालीताई, सरकारच्या अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या कोकाट्यांना घरी पाठवलेच रुपालीताई, पाहिजे. विरोधक म्हणून नाही तर शेतकऱ्याची मुलगी म्हणून माझी मागणी आहे. रुपालीताई, काय होतं ना की माणिकराव कोकाटेंनी यापूर्वी दिलेलं सगळं स्पष्टीकरण माध्यमांच्या माध्यमातून जनतेनं पाहिलं आणि आता चौकशी अहवालात थेट तफावत असल्याचं दिसतंय. केवळ विरोधक नव्हे तर थेटपणे येणारी ही वस्तुस्थिती आपण महाराष्ट्रासमोर मांडतोय. रुपालीताई, शेतकऱ्याचेच लेख म्हणून आम्ही बोलतोय. जसे इतर विरोधातले म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांच्या लेखी होत, आम्हीही शेतकऱ्यांच्या लेखी आहोत. मी पुन्हा सांगते, कोकाट्यांनी जी वक्तव्य केली ज्याच्यामुळे आमच्या शेतकरी बंधू भगिनींच्या वडीलधाऱ्यांचा ज्या काही वेदना झाल्या, त्यावेळी सरकार म्हणून कोकाट्यांचे कान हे करण्याचे किंवा त्यांना तंबी देण्याचं काम माननीय अजितदादांनी वेळोवेळी केलेलं आहे. सक्षनाताईंनी जो काही उदाहरण दिलं त्याच्या आधी त्यांनी ते वक्तव्य केलं होतं. तेव्हाही अजितदादा त्यांना म्हणले होते की काही म्हणजे पाटील गावची ओसाडी वगैरे काय ते बोलले होते की काही गोष्टी असतात की तुम्ही मंत्री झाल्यानंतर तुमची आचारसंहिता पाळली पाहिजे, त्या बोलता कामा नाहीये. परंतु सातत्याने कसं असतं, मंत्रीपद वारंवार मंत्री झालेल्यांना मिळत नाही. या महायुतीमध्ये जे नवीन आमदार म्हणजे जे आमदार म्हणून निवडून आलेत, भले ते 4-4, 5-5 टर्म असतील, पण मंत्रीपद पहिल्यांदा मिळालेलं आहे. त्याच्यामुळे त्याची सांगड घालत असताना त्यांच्याकडनं त्या चुका झालेल्या आहेत. परंतु महायुतीची सत्ता कधीही शेतकऱ्यांना त्रास देणार, त्यांना वेदना देण्यामध्ये त्या लोकांच्या गोष्टीशी सहमत नव्हती. 8च महिने झाले सत्ता स्थापन होऊन. निश्चित शेतकऱ्यांच्या योजना, शेतकऱ्यांना मदत, पिकाला हमी भाव, सगळ्या गोष्टी या होणं गरजेचं आहे. बांधावर जाणं गरजेचं आहे. पण ज्या दुष्काळ होतो किंवा शेतकऱ्यांवर संकट येतं निसर्गाचं, तिथं मंत्र्यांनी पोहोचणं गरजेचं आहे. आणि या गोष्टी सातत्याने कोकाटे यांना सांगण्यात आलेल्या होत्या. त्यांच्याकडनं तिरंगाई किंवा तो बेजबाबदारपणा, त्याची जी काही चौकशी आहे किंवा त्याच्या बाबतीत त्यांच्यावर जी कारवाई, ती थांबवलेली नाहीये. जो तुम्ही रोहित पवार अहवाल म्हणताय, रोहित पवार अहवाल सांगतायत, रोहित पवारनीच त्यांचे जे कोण असतील त्यांनीच तो व्हिडिओ जारी केलेला आहे. आता स्वतः कोकाटे यांनी सांगितलं की मला रम्मी खेळता येत नाही. ठीक आहे, तुम्ही जो अहवाल म्हणत आहात मग 18 ते 22 मिनिटं काय चाललं होतं ताई? एक्झॅक्टली तुम्ही जो अहवाल म्हणताय ना, तो अहवाल मी पाहिलेला नाहीये, तुमच्याकडनं ऐकतेय. आणि रोहित पवार सांगतायत तो अहवाल तसा आहे. तो अहवाल जर आता सरकारकडे, मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे गेलेला असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई होईल. बरोबर, तुम्ही म्हणता निश्चित कारवाई व्हावी. सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमाने आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. अंजलीताई, मगासपासून नेमकी काय चर्चा सुरू होते आपण ऐकलं असेल. बरं, चौकशी अहवाल आल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे. चौकशी अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे देखील पाठवण्यात आलेला आहे. बरं, जसं रुपालीताई मगाशी म्हणाल्या
की मला रमी खेळता येत नाही असं कोकाटेंनी यापूर्वी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केलं. मात्र अहवालानुसार त्या अहवालात 18 ते 22 मिनिटं ते रमी खेळत असल्याचा किंवा पत्त्याचा खेळ खेळत असल्याचा आरोप त्या ठिकाणी करण्यात आहे. चौकशी अहवालामध्ये असं नमूद केल्याचं रोहित पवार म्हणताना दिसतंय. काय वाटतं, कारवाई होईल त्यांच्यावर? कसं आहे विशालजी, की सुरुवातीपासून आपण बघू, ह्या जो व्हिडिओ आधी आला तर माझ्या मते ते जे व्हिडिओमध्ये दिसतंय तर ते एक सॉलिटेअर नावाचा गेम खेळतायत. बर आणि ते सॉलिटेअर खेळताना म्हणजे त्याच्यात दिसतंय की ते पत्ता उचलतात आणि तिथे जागेवर ठेवतात. तो सॉलिटेअर गेम आहे. पण बेसिक पॉइंट काय आहे की ते पत्ते खेळत होते. त्याच्यातला मुद्दा नंबर 2, सुरुवातीला ते काय म्हणाले की बाबा मी पत्ते खेळत नव्हतो, मी काहीतरी व्हिडिओ बघत होतो आणि तेवढ्यात मध्ये जी ऍड येते, सुरुवातीचं त्यांचं विधान हे होतं की त्याच्यात ती ऍड आली होती आणि ती काही सेकंदात चालली, मी पत्ते बिलकुल खेळत नव्हतो. त्याच्यानंतर परत तिसरं डिफेन्स, मग म्हणाले की काही सेकंद खेळलो. आताच्या घटकेला जर आपल्याला कळत असेल की ते 18 ते 22 मिनिट जर अधिवेशनात पत्ते खेळत होते, तो कुठलाही गेम असो, मग तो सॉलिटेअर असो, रमी असो आणि काही असो, स्पायडर सॉलिटेअर असो आणि काय वाटेल ते गेम असो, याचा अर्थ तुम्ही अधिवेशनात जिथे लोकांचे प्रश्न मांडायचे असतात तिथे बसून जर तुम्ही पत्ते खेळत असाल तर याला महाराष्ट्राने माफ केलं पाहिजे का? आता महत्वाचा मुद्दा असा की म्हणजे आज सकाळपासून जेव्हा हे आलं की बाबा अहवाल आहे, तर मी विधिमंडळाच्या 2 जणांना, अगदी राम शिंदेच्या ओएसडी पासनं सगळ्यांकडनं ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ती माहिती कदाचित त्यांना मला द्यायची नसेल, मग म्हणाले नाही आमच्याकडे नाहीये. पण मला अशी माहिती मिळतेय की याचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो व्हिडिओ स्वतः कोकाटे काल घेऊन गेले. याचा अर्थ काय की त्यांना तिची पूर्ण कल्पना आहे. म्हणजे आता ते खोटं बोलू शकत नाही. म्हणून विशालजी मी आपल्या माध्यमांना सांगतेय की उद्या सकाळी त्यांना भेटा किंवा तुमचा पत्रकार पाठवा आणि विचारा की तुम्ही आता तिथनं व्हिडिओ घेतलायत, तुम्ही मिनिट पत्ते खेळत होतात आणि अशा व्यक्तीला माफ केलं पाहिजे का? हा पहिला. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, त्याच्यात अजित पवार म्हणतात की आम्हीच प्रत्येक वेळेस का कारवाई करायची, शिंदेच्या लोकांवर कारवाई झाली तर आम्ही कारवाई करणार. मला असं वाटतं की काही इथे कॉम्पिटिशन नाहीये की कोणावर पहिली कारवाई केली. उलट तुम्ही असं दाखवायला पाहिजे की आमचा पक्ष असे जर निष्क्रिय कोणी असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करतो आणि हे होताना दिसत नाहीये. आमची एक विकेट गेली तर तुमची एक गेली पाहिजे, मग त्याच्यानंतरच आमची दुसरी जाईल. हे काही मला वाटतंय की आत्ताच्या घटकेला महाराष्ट्र बघून तुमच्या सगळ्यांकडे हसतोय आणि मला अपेक्षा होती की याच्यावर मुख्यमंत्री तरी कारवाई करतील, पण ते सुद्धा करत नाहीये. कारण ती गिरीश महाजनांवर करायला लागेल, ती नितेश राणेंवर करायला लागेल. सगळ्यांचे सगळेच मंत्री असं असल्यावर कोण कोणाला झाकणार अशी परिस्थिती झाली. बरोबर आहे अंजलीताई. एका बाजूला कारवाई होणार का हा मूळ प्रश्न आहे. इजा बिजा तिजा करून झाल्यानंतर आता पुढे काय करायला हवं, चारही मान्यवरांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय त्यांच्या अपेक्षा आहे, हे महाराष्ट्रासमोर पोहोचवायचं आहे. विजय सर आपल्यापासून सुरुवात करेल. अहवाल आला असेल, अहवाल जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत दिला असेल, सरकारकडून तुमच्या असलेल्या अपेक्षा थोडक्यात. विजय सर. मी माध्यमांमधनं असं ऐकतोय की त्यांचं कृषी मंत्रीपद जाईल आणि त्यांना दुसरं खातं दिलं जाईल. बरं. मला असं वाटतंय की असा जर निर्णय झाला तर तो अत्यंत हास्यास्पद असेल. त्यांना जर कृषी मंत्री पदावरनं काढायचं असेल तर त्यांना मंत्रिमंडळातच ठेवायला नको, हे मी स्पष्टपणे सांगतो. कारण हे असं खातं बदलून इकडच्या तिकडे करून या चुका काही आणि हे त्यांनी जो काही अपमान केलेला आहे शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा तो काही दुरुस्त होऊ शकत नाही. आणि मी सुरुवातीला जे म्हटलं की कृषी मंत्री कोणीही आला तरी शेतकऱ्यांचं भलं होणार नाही आहे, तुमच्या माध्यमातून मी सांगून ठेवतो. कारण या वर्षी कोणत्याही पिकाला MSP पण, मिनिमम सपोर्ट प्राइस पण मिळणार नाहीये. तुरीचे आफ्रिकेत भाव 4,000 रुपये आहेत, आज 5,000 रुपये आहेत, 8,000 रुपये MSP आहे. सोयाबीनची MSP 5,300 आहे, 4,000 विकतोय. कापसाची MSP 8,000 आहे, 60,000 रुपयात विकतोय. मला असं वाटतंय की याच्यात मुख्यमंत्र्यांनी, अमित शहानी आणि मोदींनी लक्ष देण्याची गरज आहे. त्याच्याशिवाय काही शेतकऱ्यांचं भलं होणार नाही. बरोबर आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राज्य आणि केंद्रानं लक्ष द्यावं असं विजय सावंतिया सर तुम्ही म्हणतात. अंजलीताई, खरोखर मुख्यमंत्री असतील किंवा सरकार असेल, सरकारकडून कुठल्या कारवाईची अपेक्षा आहे थोडक्यात?
मी सरकारकडनं आपण नेहमीच अपेक्षा करतो असं वाटतं की सरकार खरंच काहीतरी करेल, पण जसं विजय दादा म्हणाले तसं काहीच होताना दिसत नाहीये. म्हणजे जर आपले आता जर मंत्रीच म्हणत असतील की कृषी मंत्री पद ही ओसाडगावची पाटीलकी आहे, तर आपण काय बोलायचं आता अशी परिस्थिती झाली आहे. तर जेव्हा मला आठवतं सुनील केंद्रेकर जेव्हा ऍग्रीकल्चर कमिशनर होते तेव्हा पूर्ण टीम बरोबर बसून मी काय काय म्हणजे माझ्या ज्या भावना होत्या की आपण हे 44,000 गावं आहेत महाराष्ट्रात आणि प्रत्येक ठिकाणी आपण काय काय करायला हवं याचा पूर्ण मी त्यांना एक माझ्या डोक्यात होता तो गेम प्लॅन दिला होता. त्यांच्या शेतकऱ्यांबरोबर माझी चर्चा झाली होती आणि ग्रॅनरीज कशा काढायच्या, कोल्ड स्टोरेजेस कशी काढायची, CSR खाली या ऍक्टिव्हिटीज काढता येतील, आपण प्रोडक्शन एनहान्समेंटसाठी काय काय करायला हवं, अनेक गोष्टींवर आमची चर्चा झाली होती. पण प्रॉब्लेम असा आहे की हे सगळं कृतीत आणण्यासाठी आपल्याला एक कार्यक्षम असा एक कोणीतरी व्यक्ती पाहिजे. पण आत्ताच्या घटकेला एक एक आपण बघितले, धनंजय मुंडे, त्याच्यानंतर म्हणजे दादा भुसे, धनंजय मुंडे आणि आता यांच्यासारखे जर आपल्याला मंत्री मिळाले त्यांच्याकडे अपेक्षा करणं आणि मग एकतर आता शेतकऱ्याला किती त्रास भोगावा लागतो. पहिला म्हणजे त्याला बियाणं नीट मिळत नाही, त्याला जे फर्टिलायझर दिले जातात ते योग्य नसतात, गारपीट होते. मला तर खरंच त्यांची जीवन किती प्रश्नचिन्ह त्यांच्या जीवनात आहेत त्याच्यावर मला खरंच वाटतं किती दुःख त्या शेतकऱ्याच्या आयुष्यात. कष्टप्रद अशा प्रकारचं असलेलं आपल्या शेतकऱ्यांचं आयुष्य, ते जीवनमान सुधारावं. सक्षणाजी, अगदी थोडक्यात पुढचा अंक काय? माझं असं स्पष्ट मत आहे की कोकाट्यांना कुठलीही दयामाया न दाखवता त्यांचं प्रमोशन करण्यापेक्षा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे. एका शेतकऱ्याचं दुःख काय असतं. बरोबर आहे, शेतकऱ्याचं दुःख आणि शेतकऱ्याच्या दुःखावरती आता मात्रा काय? रुपालीताई, अगदी थोडक्यात, प्रत्येकानं आपलं म्हणणं मांडलेलं आहे, अनेक प्रकारच्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षांची पूर्ती होते की चौकशी अहवालानंतर पुढे काय असं आपण करून दाखवणार आहात जेणेकरून सरकारवरचा विश्वास आणखी दृढ होऊ शकेल. रुपालीताई, मी पुन्हा सांगते की सरकार अशा कुठल्याही मंत्र्यांच्या कृत्याला समर्थन देत नाही, उलट त्यांच्यावर कारवाई करतं. जो अहवाल आलेला आहे तो अहवाल जेव्हा प्रत्यक्षात माहिती घेऊन तो जर अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे तर अजितदादांनी याआधीही सांगितलेलं आहे. म्हणजे अंजनीताई म्हणाल्या की शिंदेवर कारवाई करायचं नेहमीच का. मी तर अजितदादांचं हे वक्तव्य ऐकलं नाही आणि अजितदादा तसले व्यक्तिमत्व नाहीत की त्यांनी कारवाई करावी मग मी कारवाई करणार, असं वक्तव्य कुठेही अजितदादांनी केलेलं नाही. उलट कोकाट्यांवर त्यांनी सांगितलं की तुम्हाला किती वेळा संधी द्यायची, तुमच्या चुका किती वेळा माफ करायच्या, आता मी तुमच्या चुका पोटात घालू शकत नाही, हा बॉल मुख्यमंत्र्यांच्या कक्षेत आहेत असं स्पष्ट सांगितलेले. आणि ज्या धनंजय मुंडेंच्या बाबतीत अंजलीताई बोलतायत तर खुद्द संविधानाने, कायद्याने, हायकोर्टाने त्यांना जे आरोप करण्यात आले होते त्याच्यात कोणताही घोटाळा झाला नाही हे सांगितलेलं आहे. तरी सुद्धा विरोधक म्हणत असतील की नाही नाही न्यायालय खोटारडं आहे आणि आम्ही म्हणतोच ते खरं, तर याच्या पुढे मला बोलायला कुठलेही शब्द नाही. परंतु पुन्हा सांगते, शेतकऱ्यांच्याच हिताचं आणि अभिमानाचं, सन्मानाचं महायुती सरकार आहे. कोकाट्यांवर जी कारवाई आहे ते मुख्यमंत्री निश्चितच घेतील. फक्त विरोधक म्हणतात त्या पद्धतीची होऊ शकत नाही. बरोबर आहे, आपण विरोधकांचं बोलणं मान्य करत नाही, मात्र शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्तीकडे तरी लक्ष दिलं जाणार का यावरती आमचं देखील लक्ष असेलच. विधिमंडळ चौकशी समितीचा अहवाल समोर आलेला आहे, या अहवालावरती सरकारचा खुलासा काय असेल याकडे देखील आमच्या सगळ्यांचं लक्ष असेल. धन्यवाद रुपालीताई, सक्षणाताई, अंजलीताई आणि विजय जावंधिया सर, तुम्ही या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.